उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केलाय। कार सेवक छातीवर गोळ्या झेलत असताना उद्धव ठाकरे फोटोग्राफी करत बसले होते, ते काय आम्हाला शिकवणार असा घणाघात फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर केलाय। तसंच बाबरी पाडताना तुमचा एक तरी नेता दाखवा असं आव्हान देखील फडणवीसांनी ठाकरेंना दिलंय। कार सेवक करण्याचं उद्धव ठाकरेंचं वय होतं तेव्हा ते फोटोग्राफी करत बसले होते असा घणाघात फडणवीसांनी केलाय। जी तुमचं तर वय होतं कार सेवा करण्याचं, तुम्ही कुठे होतात, तुम्ही काय करत होतात, तुम्ही का गेला नाही? त्यावेळी तुम्ही निसर्गाची फोटोग्राफी करत होतात, तेव्हा तुम्ही चित्र काढत होता। ज्यावेळी कार सेवक गोळ्या खात होते त्यावेळी तुम्ही फोटो काढत होते, कुठल्या तरी जंगलामध्ये वाघाचे फोटो। अरे खरे वाघ त्या ठिकाणी मंदिरावर चढून कोठारी बंधूंच्या रूपाने झेंडा लावत होते, छातीवर गोळी खात होते, त्या ठिकाणी मृत्युमुखी पडत होते आणि तुम्ही फोटो काढत होते। तुम्ही आम्हाला काय सवाल विचारणार आहे? मैं भी गर्व से कहता हूं, मैं कार सेवक हूं। जय श्री राम। मी पण गर्वाने सांगतो मी कार सेवक आहे। पहिल्या कार सेवेला 20व्या वर्षी गेलो होतो आणि त्यावेळी बदायूच्या जेलमध्ये 18 दिवस त्या ठिकाणी होतो, कारण मी कार सेवक आहे, मी राम सेवक आहे। अरे उपमुख्यमंत्री म्हणून, मंत्री म्हणून माझा परिचय हा दुसरा परिचय आहे, त्यापेक्षा महत्वाचा परिचय राम सेवक म्हणून आहे, कार सेवक म्हणून आहे। हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे एक वाघ होते, पण तुम्ही वाघ नाही आहात। तुमच्या सोबतचा कोणीच वाघ नाही आहे। मला तुमच्या सोबतचा एक नेता दाखवा, उद्धवजी, एक नेता की जो अयोध्येमध्ये कार सेवेला ज्यावेळी ढाचा पडला त्यावेळी त्या ठिकाणी उपस्थित होता। ज्या लोकांनी कोठारी बंधूंना त्या ठिकाणी धाराशायी केलं, शहीद केलं, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत। ज्यांनी रामाला नाकारलं त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत। अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला, पण त्यांची चूक नाही आहे। रामायणात देखील मंथरेचं ऐकलं की काय होतं हे रामायणाने सांगितलं। उद्धव ठाकरेंसोबत एक मंथर आहे। रामाला मांसाहारी म्हणणाऱ्या आमदार जितेंद्र आव्हाडांवर देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जोरदार निशाणा साधलाय। राम काय खात होते ते जाऊ द्या, तुम्ही मात्र शेण खाता अशा शब्दात फडणवीसांनी नाव न घेता सुनावलंय। ही ठाणे जरी धर्मनगरी असली तरी इथे काही महाभाग राहतात। राम काय खात होते सांगणारे? आता राम काय खात होते ते बाजूला ठेवा, पण तुम्ही नक्की शेण खाता हे आता आमच्या लक्षात आलंय। तुम्ही नक्की शेण खाता आमच्या लक्षात आलंय, आणि म्हणून अशा शेण खाणाऱ्यांना बाजूला ठेवा आणि राम उत्सव साजरा करा।